प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। पक्षामध्ये फुटाफूट करून जे घाणेरडं राजकारण ह्या महाराष्ट्रामध्ये चाललंय, तर ह्या राजकारणाला कुठेतरी ह्या गलिच्छ राजकारणाला कुठेतरी थांबवण्यासाठी एक युवा नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये उभरताना आपल्याला सर्वांना दिसतंय। आणि हुशार वृत्तीने किंवा जे अभ्यासू वृत्तीने जे देशाला किंवा युवकांना मार्गदर्शन करते, खरंच आज महाराष्ट्राला किंवा ह्या देशाला गरज आहे की युवकांनी ह्या राजकारणात उतरणं पाहिजे। मी बऱ्याच ठिकाणी बघतो की प्रत्येकजण असं बोलतात की राजकारण खूप गलिच्छ आहे, राजकारणामध्ये शाण्या लोकांनी किंवा उच्च शिक्षित लोकांनी पडू नये। पण एक युवक म्हणून मला असं वाटतं की जोपर्यंत आपण एखाद्या गटारामध्ये उतरून आपण ती गटार साफ करणार नाही, तोपर्यंत जी लोकसभा होती, ह्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीने जे एक यश संपादित केलं ते त्यावरून तुम्ही समजू शकता की आज लोक देखील जागृत झाली आहेत की त्यांना कळतंय की या महायुती सरकारने देशाला फक्त जातीवाद, हुकुमशाही आणि जी काय बेरोजगारी किंवा महागाई या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढताना या प्रचंड प्रमाणात दिसते। फक्त जातीचं राजकारण करणं, पक्ष फोडणं याच्या पलीकडे ह्या महायुतीच्या सरकारमध्ये लोकांनी दुसरं काही बघितलंच नाही। फक्त अश्वजित जगताप हे माझ्यासमोर उभे आहेत आणि त्यांनी आता पक्षाचा राजीनामा देऊन त्यांनी उभाटा गटामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेमध्ये आज त्या ठिकाणी म्हणजे कालच त्यांनी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांच्या समोर त्यांनी प्रवेश केलेला आहे। आपण जाणून घेणार आहोत की वंचितमध्ये असताना जे का म्हणजे तुम्ही राजीनामा का दिलात आणि आता उभाटामध्ये आलेले आहेत की सर काय सांगाल की तुम्ही ही जे का आता बदल केलेला आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। उभाटा गटामध्ये प्रवेश करण्याचं एकमेव कारण म्हणजे आज या महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये जे लोकशाहीला संपवण्यासाठी आणि हुकुमशाहीकडे वाटचाल करत असताना जो महाराष्ट्र पेटवला जातो आहे, जो पक्षामध्ये फुटाफूट करून जे घाणेरडं राजकारण ह्या महाराष्ट्रामध्ये चाललं आहे, तर ह्या लोकशाहीला मारक आणि हुकुमशाहीला पुरस्कृत अशी जी काही लोकं आहेत, ज्या लोकांनी शिवसेनेची फाटाफूट केली आणि त्यांच्या आमदारांना फोडून या देशामध्ये एक गलिच्छ राजकारण निर्माण केलं आणि त्या गलिच्छ राजकारण मोडीत काढण्यासाठी उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठी आपला मुलगा जो खंबीरपणे लढतोय, जो आदित्य ठाकरे साहेबांनी जे महाराष्ट्राला दाखवून दिलं की जेव्हा आपल्या घरावर, आपल्या पक्षावर आणि जेव्हा वडिलांवर एक कोणी चालून येतंय तर त्याचा सामना एक मुलगा कसा कुठच्या पद्धतीने करू शकतो, हे आदित्य साहेबांनी एवढा चोख पद्धतीने दाखवून दिलं आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही फॉलो करून किंवा याला प्रेरित होऊन आम्ही नवी मुंबईतील तमाम युवकांनी असा निश्चय केला की आपण आदित्य साहेबांचे किंवा शिवसेना ह्या पक्षाचा हात मजबूत करणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्राच्या या घाणेरड्या राजकारणाला कुठेतरी थांबवण्यासाठी, संविधानाच्या बचावासाठी किंवा लोकशाहीला पूरक असं जर राजकारण किंवा लोकशाही वाचवण्यासाठी जर आपल्याला कुठे पाय उचलायचा असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदित्य ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करणं खूप गरजेचं आहे। आणि असा निश्चय करून आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेना ह्या पक्षामध्ये आम्ही कालच आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्षप्रवेश केला आहे। पण या ठिकाणी बघाल की विधानसभा निवडणुका घोषित झाल्या, आता ती प्रक्रिया सुरू झाली, याच काळात तुम्ही तो प्रवेश का केला? बघा, राजकारण किंवा निवडणुका हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर अजिबात ठेवला नव्हता। आम्ही गेली 3 महिन्यापासून आदित्य साहेबांचा वेळ घेतोय, पण आदित्य साहेब इलेक्शनच्या किंवा मागे झालेल्या सिनेटच्या इलेक्शनमध्ये असताना खूप जास्त बिझी असल्यामुळे त्यांचा वेळ आम्हाला भेटला नाही आणि इलेक्शनच्या पिरियडमध्ये हा तो वेळ भेटला आणि म्हणून आम्ही काल पक्षप्रवेश केला। विधानसभेच्या धर्तीवर पक्षप्रवेश करणं हा आमचा हेतू नव्हता, पण आम्हाला जशी वेळ भेटली त्या पद्धतीने आम्ही काल पक्षप्रवेश केला। बरं, आता बघितलं जातं की उच्च शिक्षित असेल, पदवीधर असेल, यांनी राजकारणात यावं, युवकांनी राजकारणात यावं असं म्हटलं जातं, परंतु काही वेळेला अशा म्हणजे उच्च शिक्षित आणि पदवीधरांचं सुद्धा कुठेतरी राजकारणात खर्चीकरण होतं आहे असं या निवडणुकीच्या उमेदवारीच्या अनुषंगाने दिसून आलेलं आहे। तुम्ही एक युवक आहात, तुम्ही वंचितमध्ये तुम्ही एक महासचिव म्हणून तुम्ही काम केलेलं आहे, तर ही जी बाब आहे ही कुठेतरी आजच्या युवकांना ती मनाला लागून गेलेलं आहे, काय सांगाल?
साहेब, आपण बघताय की आपण बोलतो एकीकडे की युवक भारत आपण जेव्हा संबोधित करतो, देशाला आपण जेव्हा युवक भारत संबोधित करतो, तेव्हा युवकांना कुठेतरी डावलून जे शिक्षित नसताना देखील आज तुम्ही बरेचसे आमदार ह्या महाराष्ट्रामध्ये बघाल तर ते 4थी पास देखील नाही आहेत, तरी देखील ते सत्तेमध्ये पैशाच्या जोरावर असेल किंवा हुकुमशाहीच्या जोरावर आज सत्तेमध्ये बसलेत. पण तुम्ही आज जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षामध्ये जर बघाल तर आदित्य ठाकरे साहेबांचं जे नेतृत्व आहे, एक लंडनवरून शिकून आलेली एक व्यक्ती आणि ज्या पद्धतीने, ज्या हुशार वृत्तीने किंवा ज्या अभ्यासू वृत्तीने जे देशाला किंवा युवकांना मार्गदर्शन करते, खरंच आज महाराष्ट्राला किंवा ह्या देशाला गरज आहे की युवकांनी ह्या राजकारणात उतरणं पाहिजे. मी बऱ्याच ठिकाणी बघतो की प्रत्येकजण असं बोलतात की राजकारण खूप गलिच्छ आहे, राजकारणामध्ये शाण्या लोकांनी किंवा उच्च शिक्षित लोकांनी पडू नये. पण एक युवक म्हणून मला असं वाटतं की जोपर्यंत आपण एखाद्या गटारामध्ये उतरून आपण ती गटार साफ करणार नाही, तोपर्यंत ती साफ होणार नाही. आणि मुळात म्हणजे जर हे जातीवादी राजकारण किंवा हुकुमशाहीकडे वाटचाल करणारं राजकारण जर कुठेतरी संपवायचं असेल तर मोठ्या संख्येने युवकांनी राजकारणामध्ये उतरून हे सगळं बदलण्याची काळाची गरज आहे. आज संविधान किंवा लोकशाही धोक्यात आहे आणि प्रत्येक युवकांनी ज्या लोकांना संविधान कळतं किंवा ज्या युवकांना माहिती आहे की आज लोकशाही वाचणं किती गरजेचं आहे, या सगळ्या लोकांनी आज राजकारणामध्ये, प्रत्येक युवकांनी राजकारणाकडे एक चांगल्या दृष्टीने बघणं खूप जास्त गरजेचं आहे. आता तुम्ही प्रवेश केला इथेपर्यंत ठीक आहे, परंतु आता या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये नवी मुंबईत 2 विधानसभा आहेत, एक ऐरोली विधानसभा, एक बेलापूर विधानसभा. ऐरोली विधानसभा महाविकास आघाडीने शिवसेनेचे उमेदवार जे आहेत त्यांना MK मडवी यांना उमेदवारी दिले आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडी, पण तिथे जो काय शरद पवार गटाचे आहेत संदीप नाईक यांना उमेदवारी दिले. एक बघायला गेलं तर पिता ऐरोली विधानसभेत निवडणूक लढवत आहेत, चिरंजीव बेलापूर विधानसभेमध्ये निवडणूक लढवत आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीने, कशा पद्धतीने प्रचारामध्ये आता आघाडी घेणार आहात? सर, तुम्ही जर बघाल की येत्या मागे झालेली जी लोकसभा होती, ह्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीने जे एक यश संपादित केलं आहे ते त्यावरून तुम्ही समजू शकता की आज लोक देखील जागृत झाली आहेत की त्यांना कळतंय की या महायुती सरकारने देशाला फक्त जातीवाद, हुकुमशाही आणि जी काय बेरोजगारी किंवा महागाई या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढताना या प्रचंड प्रमाणात दिसते, फक्त जातीचं राजकारण करणं, पक्ष फोडणं, याच्या पलीकडे ह्या महायुतीच्या सरकारमध्ये लोकांनी दुसरं काही बघितलंच नाही. फक्त इलेक्शनच्या तोंडावर लाडकी बहीण योजना काढून महिला वर्गांना आपण 1500 रुपये लालच म्हणून देत आहे. तुम्ही वल्गना करत होते की प्रत्येक व्यक्तीच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये येणार, पण आज तुम्ही 15 लाखावरनं तुम्ही 1500वर लोकांची किंमत करून ठेवली आहे. तर हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे आणि महाविकास आघाडीला सत्तेत बसवणं ही मला तरी असं वाटतं की महाविकास आघाडी सत्तेत बसणं एक देशाच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप जास्त गरजेचे आहे. आणि जर ऐरोली विधानसभेचं जर तुम्ही बघाल सर, मी वरिष्ठ नेत्यांबद्दल भाष्य करणं किंवा एखाद्या नेतृत्वावर भाष्य करणं मी एवढा मोठा नक्कीच नाही आहे, पण नवी मुंबई ज्या जोमाने पुढे जाते, जी प्रगती नवी मुंबईमध्ये होताना दिसते, पण काही गलिच्छ राजकारणामुळे त्याला कुठेतरी खंड पडला आहे. आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून MK मडवी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याला गती भेटणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ती भेटेल असा मला विश्वास आहे. आणि तुम्ही बाजूच्या विधानसभेमध्ये जर बघाल तर साहेब, राजकारणावर मला बोलणं गरजेचं नाही वाटत, पण संदीपजी नाईक ज्यांनी जो निर्णय घेतला आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार ह्या गटामध्ये जाऊन तुतारी जी हातात त्यांनी घेतली आहे, तो आम्ही एक युवक म्हणून आम्हाला खरंच ते खूप उत्स्फूर्त असं वाटतं की नाही, साहेबांनी जो निर्णय घेतला, संदीप नाईक साहेबांनी जो निर्णय घेतला तो खरंच खूप योग्य आहे आणि नवी मुंबईच्या राजकारणासाठी तो खूप पूरक आहे असं आम्हाला वाटतं. आणि त्याचा आम्ही प्रत्येक युवक म्हणून आम्ही त्याचं स्वागत नक्कीच करतो आहे. आत्ता जर एक चर्चेचा विषय आहे, तुम्ही नुकताच उभाटा गटामध्ये प्रवेश केलेला आहे. ह्या उभाटा गटाचे प्रमुख नेते आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं, म्हणजे त्याने असं सांगितलं की जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आम्ही उभं करणार.
त्याला म्हणजे विरोधी पक्षनेते आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विरोध केला, त्याच्यावर टीका केली. युवक म्हणून तुम्हाला पुतळा उभा करणं आणि मंदिर उभा करणं हा जो फरक आहे तुम्हाला काय वाटतं? शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचंच नाही तर तमाम देशाचं एक आराध्य स्थान आहे, एक उत्स्फूर्त असं स्थान आहे. आणि महाराजांचं मंदिर असणं किंवा पुतळा असणं हे प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. आणि तुम्ही पुतळ्याच्या पाया पडणं किंवा मंदिरात जाऊन त्याचं दर्शन घेणं यामध्ये मला नक्कीच वाटत नाही की याच्यामध्ये काय म्हणजे दखल घेण्यासारखं आहे. नक्कीच साहेबांचा जो काही निर्णय आहे तो वाख्यान्ययोग्य आहे आणि ते झालं पाहिजे. या नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तुम्ही जर बघाल तर शिवाजी महाराजांचे किंवा महापुरुषांचे पुतळे आपल्याला खूप क्वचित दिसतात. आता तुम्ही पुतळ्याचा विषय घेतला त्या अनुषंगाने मी एक आपल्या निदर्शनास आणून देतो की नवी मुंबई महानगरपालिका स्थापन होऊन गेली 30 वर्ष झाले. आणि ह्या 30 वर्षामध्ये एक आंबेडकरी समूह जेव्हा महानगरपालिकेकडे आशेने बघतो तर 30 वर्ष आम्ही एकच मागणी करतो आहे की ह्या नवी मुंबईमध्ये एक बाबासाहेबांचा देखील पुतळा असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ती मागणी गेली 30 वर्षापासून रखडली आहे. तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जे कोणी महाविकास आघाडीचं जे सरकार स्थापन होईल त्या सरकारच्या माध्यमातून आम्ही युवकांच्या माध्यमातून आम्ही स्थानिक आमदारांना नक्कीच आम्ही एक विनंती करणार की ह्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वात आधी एक बाबासाहेबांचा पुतळा ह्या ठिकाणी होणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि महाराजांचे पुतळे उभे करा, बाबासाहेबांचे पुतळे करा किंवा मंदिर करा, आपली आस्था पुतळ्यासमोर असू द्या किंवा मंदिरासमोर असेल ती एकच असली पाहिजे. आणि तो नक्कीच निर्णय खूप योग्य आहे असं मला वाटतं. आता त्यांनी उभाटा गटात प्रवेश केला आणि खरोखरी वस्तुस्थिती आजच्या युवकांनी पुढे आलं पाहिजे. आणि ज्या काय महाविकास आघाडीचे जे काय अजेंडा आहे तो अजेंडा खरोखरच या राज्याला कुठेतरी पुढे घेऊन जाणार आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी मी प्रवेश केलेला असंही त्यांनी सांगितलेलं आहे. प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी.